देव यांना मी विनंती करेन की त्यांनी आजचं पुष्पहार अर्पण करावा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. जोरात. गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. मंगलमूर्ती मोरया. यत्कृपालेशमात्रेण महिषो वेदपारगाः, ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा. नमाम्यहं गणेशं पार्वतीनन्दनं शुभं, विनाशयति विघ्नांनो विद्यां यच्छ प्रयच्छति. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. दक्षिणामूर्तये तुभ्यं वटमूलनिवासिने, ध्यानैकनिरताङ्गाय नमो रुद्राय शम्भवे. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. यो देवः सवितास्माकं मनः प्राणेन्द्रियक्रियाः, प्रेरयेत् तस्य तद्भर्गः तरवरेण्यमुपास्महे. संचालक मंडळी नाईक, विनम्र प्रार्थना आहे, बाजूचा आवाज. संचालक मंडळी, बाजूचा आवाज जर थांबवता आला तर चिंतन आपल्याला व्यवस्थित करता येईल. अत्यंत खरोखर पुण्याचा अवसर आपल्याला प्राप्त झालेला आहे की या परमपुनीत परमसिद्ध दिव्य अशा मोर्याच्या छत्रछायेमध्ये बसून त्यांनी स्वतः आपल्या प्राप्तीसाठी प्रशस्त केलेल्या मार्गाचं चिंतन आपल्याला इथं उपलब्ध होत आहे. विविध विषयांवर चिंतन, व्याख्यान, प्रवचन, कीर्तन होत असतात, पण कुठंतरी ह्या मूळ विषयांच्या चिंतनाची सुद्धा आवश्यकता असते. गणेश गीतेच्या अंतर्गत आपण परवा, काल क्रमाक्रमाने आपण विविध पैलूंचं आपण दर्शन घेतलं.
की वस्तुतः आत्मतत्वाच्या प्राप्तीसाठी, त्या मोर्याच्या शाश्वत प्राप्तीसाठी कुठले पथ्य किंवा कुठले उपाय किंवा कुठली साधनं आपण केली पाहिजेत. निष्काम कर्म, त्याच निष्काम कर्मापासून प्रारंभ करून पुढं क्रमामध्ये आपण विविध उपाय बघितले. काल वैराग्यापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो होतो. हे जे वैराग्य आहे, गणपती म्हणतात की हे वैराग्य प्राप्त होण्याचे विविध हेतू आहेत. काल आपण त्यांचं संक्षिप्त विवरण बघितलं. अतिदुःखं च वैराग्यं भोगाद वैतृष्ण्यमेव च गुरुप्रसाद सत्संग उपायास्तज्जयेऽमि. अतिदुःख, भोगांमध्ये विरक्तता, उपरती, सत्संग आणि आपण राजमार्ग शेवटी बघितला होता तो म्हणजे गुरुप्रसाद, गुरुकृपा. हे वैराग्याचे हेतू आहेत. ह्यांनी वैराग्य होत. इथं राजा वरेण्य गणपतीला प्रश्न विचारताय की देवा, एखाद्याची आध्यात्मिक यात्रा सुरू झाली आणि भगवंताच्या प्राप्तीपूर्व, आत्मतत्वाच्या प्राप्तीपूर्व जर त्याचं देहावसान झालं, जर त्याची या देहाची यात्रा जर इथं थांबली, तर तो तर दोन्हीकडून गेला. इहलोकाचंही सुख नाही भोगू शकला आणि परमार्थाची ही पूर्ण सर्वोच्च स्थिती प्राप्त नाही करू शकला. या प्रश्नाची मीमांसा भगवद्गीतेमध्ये सुद्धा आलेली आहे. अर्जुनच हा प्रश्न विचारतो भगवंताला 6व्या अध्यायाच्या शेवटी. तर अगदी तोच प्रश्न इथं राजा वरेण्य विचारतो आहे की तो दोन्हीकडून गेला असं होतं का त्या साधकाचं. गणपती म्हणतात की काही झालं तरी चालेल, पण माझ्या भक्ताचं कधीही पतन होत नाही. न मे भक्तः प्रणश्यती. लक्षात ठेव राजा, जर त्याचं देहावसान जर आत्मतत्वाच्या प्राप्तीपूर्व जर झालं तर तो सगळ्यात पहिल्यांदा दिव्य लोकांना जातो. स्वर्गलोक, ब्रह्मलोक, विविध लोकांना. तिथं तो जाऊन उत्तम लोकांचा भोग करतो. त्याची इच्छा असो किंवा नसो त्याला ते प्राप्त होणार. तो त्याच्यात रमत नाही तो भाग वेगळा, पण त्याला ते परलोकाचं सुख प्राप्त होत. अच्छा, आणि गणपती म्हणतात की राजा पुढे त्याचा जन्म पवित्र कुळामध्ये होतो आणि पवित्र कुळामध्ये त्याचा जन्म होऊन त्याची आध्यात्मिक यात्रा परत शून्यापासून किंवा 1 पासून चालू होत नाही. जिथपर्यंत त्याची आध्यात्मिक साधना मागच्या जन्मी झालेली होती तिथपासून पुढं त्याची आध्यात्मिक प्रगती प्रारंभ होते. त्याचं पतन होत नाही. त्यानंतर गणपती म्हणतात राजन की मी तुला ते तत्व सांगतो, तो विचार सांगतो, ते मर्म सांगतो, ते रहस्य सांगतो की जे ऐकल्यानंतर मुक्तीला दुसरा कुठलाही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. गणपती म्हणतात तत्तेहं शृणु वक्ष्यामि लोकानां हितकाम्यया अस्ति ज्ञेयं यतो नान्यत् मुक्तेश्च साधनं नृप. राजा, मुक्तीला आवश्यक असलेलं मूळ साधन इथं मी तुला सांगतोय. गणपतींनी, भगवान गणेशांनी इथं वेदांत तत्वाचं निरूपण राजाला केलं आहे, आत्मतत्वाचं निरूपण केलेलं आहे. आत्मतत्वाचं निरूपण करून परत मूळ विषयाकडे भगवान गणपती येतात आणि ते म्हणतात की माझी पूजा, माझी अर्चा, माझी सगुणोपासना ही सोडता कामा नये. आता इथं ते रहस्य आपल्याला मिळतं आहे जे भगवद्गीतेत नाही, जे अन्य गीतेमध्ये आपल्याला मिळणार नाही. ते आपल्या रोजच्या व्यवहारातलं आहे, पण त्याला दार्शनिक प्रमाण हे अन्यत्र मिळणं दुर्लभ आहे.
ज्याला आपण कर्मकांड म्हणून टाळून देतो, त्या व्यवहाराचा, त्या अर्चनेचा उपदेश इथं गणपती करतात. गणपती सांगतात, राजा माझी पूजा सोडता कामा नये. वेदांताचे विचार ऐका, वेदांताचं चिंतन करा, विचारसागर ऐका, वृत्तीप्रभाकर ऐका, ज्ञानेश्वरी ऐका, सगळे ऐकलं पाहिजे. वेदांताची उपनिषदांचंही श्रवण करा जमलं तर, पण घरची पूजा मात्र सोडता कामा नये. नाहीतर तत्वमसी सोहम अहम ब्रह्मास्मी मी रोज सांगतो आहे. त्याचा अधिकार वेगळा आहे, त्याची मनस्थिती, त्याचं क्षेत्र भिन्न आहे. इथे गणपती स्वतः सांगतात, ये मां सम्यक उपासन्ते परम ब्रह्म प्रयान्ति ते ध्यानाद्यै रूपचारैर्मां तथा पंचामृतादिभिः. राजा माझी स्थूल प्रकाराने सुद्धा पूजा आवश्यक आहे. ध्यानाद्यैरुपचारैर्मां तथा पंचामृतादिभिः. माझं प्रेमाने ध्यान करणे, माझी पूजा करणे. आता हे एवढं स्थूल आणि इतकं प्रॅक्टिकल साधन आपल्याला भगवद्गीतेत तरी मिळतं का? बोला. बाह्य पूजेचा विषय आता भगवद्गीतेत का मिळत नाही याचं उत्तर वेगळं आहे. भगवद्गीता सार आहे. सगळ्या प्रकारच्या साधकांसाठी, सर्व प्रकारच्या जीवांसाठी जो सारभूत उपदेशाची आवश्यकता आहे, त्या उपदेशाचं संकलन भगवद्गीतेत आहे. त्याच्यामध्ये विस्तार करू शकत नाहीत. पण गणेश गीतेची विशेषता ही आहे की एका साधकासाठी, ज्याला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा, ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, अशा साधकाला जे जे आवश्यक आहे ते त्या सर्व साधनांचा समावेश या गणेश गीतेमध्ये आपल्याला मिळतो. गणपती सांगतात की स्थूल पूजा आवश्यक आहे. देवाचं प्रेमाने ध्यान करणं, देवाच्या पूजेत रमणं, हे बघा, पूजा करणं एक गोष्ट आहे आणि पूजेत रमणं दुसरी गोष्ट आहे. पूजेला बसतात आणि सांगतात की मी पूजा एकतर करत नाहीत, आमचे पुरुष मंडळी माता भगिनीच करतात. आणि जर एखाद्या वेळेस बसले तर सांगतात की तू पटकन नाश्ता कर, मी पूजा करून टाकतो. आता कुठं टाकतो? ती टाकायची गोष्ट नाही, ती ग्रहण करण्याची गोष्ट आहे. कधी असं झालं का की आपण पूजा करतोय आणि आज उठायचं मन होत नाही? किती सुंदर भगवंताला सजवलं, आज भगवंताच्या रूपाकडे बघत राहावं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, ही अनुभूती कधी आपल्या मनात आली का? सेवा कथा रसम हो नितराम पिबत्व. कुठली गोष्ट अध्यात्माची सूक्ष्म साधना फार पुढची गोष्ट आहे, पण या प्राथमिक क्रियांमध्ये तरी आपण रस घेतो का? करणं वेगळी गोष्ट आहे, रस आपल्याला येतो का? बाह्य पूजा सुद्धा आवश्यक आहे आणि बाह्य पूजेसोबत मानस पूजा सुद्धा आवश्यक आहे. मानस पूजा सुद्धा आवश्यक आहे. काही जण फक्त बाह्य पूजा करतात, बाह्य पूजेत परफेक्ट, अगदी पात्रा साधन, राजोपचार व्यवस्थित, अगदी शास्त्रशुद्ध बाह्य पूजा करतात, पण मानस पूजा जमत नाही, जमतच नाही. हा मूळ करण्याची इच्छा नसते असं नाही, जमत नाही. हा सहसा एक त्यांच्या मनाचा भाग असतो. जास्त कर्मकांडामध्ये, कर्मकांड म्हणतोय, कर्मयोग नाही. आता कर्मकांड आणि कर्मयोगाचा यांच्यामध्ये फरक काय आहे मी मागल्या 2 दिवसात सांगितलं. आता नवीन श्रोते असतील तर आता काय पर्याय नाही, 1 घंट्याचाच, पाऊण घंट्याचाच वेळ आहे. तर अधिक कर्मकांड करणाऱ्याला मनाची आर्द्रता फार कमी होते. मनाची ज्याला आपण वितळणं म्हणतो, मनाचं वितळणं फार कमी होतं. आता आम्ही त्यातलेच आहोत. आम्ही ज्या वेळेस ध्यानाला बसतो त्यावेळेस आमच्या डोळ्यामध्ये भगवंतासाठी अश्रू येत नाहीत. खरी गोष्ट. आता आपण सर्व घरचे आहात म्हणून तुम्हाला गुपचूप सांगून देतो. एखाद्या
भाविक भक्ताच्या डोळ्यात अश्रू येतात भगवंतासाठी, पण जो नुसता क्रियाप्रधान आहे त्याच्या डोळ्यात भगवंतासाठी अश्रू येत नाहीत. अंतःकरणाचे काठिण्य होऊन जाते, कठोरता येऊन जाते. म्हणून बाह्य पूजा आणि मानस पूजा या दोन्हीची आवश्यकता आहे. नुसती मानस पूजा करतो असं जर कोणी म्हणत असेल तर तो निश्चित ढोंग करतोय. दोन्ही गोष्टींची मीमांसा लक्षात घेणं आवश्यक आहे. एखादा सर्वसंग परित्यागी अपरिग्रही महात्मा, दिगंबरे सर्वसंग परित्यागी, कशाचा संग्रह ठेवत नाही असा महात्मा म्हणू शकतो की मी नुसती मानस पूजा करतो, मी बाह्य पूजा, तो त्याचा अधिकार आहे. त्याच्याजवळ बाह्य उपचार नाहीत, तो ध्यानामध्ये भगवंताची आनंदाने मानस पूजा करतो, त्याचा अधिकार आहे, ती त्याची योग्यता आहे, ते त्यांनी म्हणणं ठीक. पण बाकी सगळ्या गोष्टींचा संग्रह करून फक्त पूजेचीच टाळाटाळ करतो आणि त्याच्या बाबत उत्तर देतो की मी मानस पूजा करतो, हे निश्चित गीतेमध्ये भगवंताचे शब्द आहेत, मिथ्याचार सौच्यते. 12व्या अध्यायातलाच नाही, 3ऱ्या अध्यायातला विषय आहे. तर तो मिथ्याचार झाला, तो दंभ झाला. आपल्याला सांगायचं काय, दोन्हीची आवश्यकता आहे. बाह्य पूजा सोडता कामा नये आणि मानस पूजा जर करत राहिलं तर आध्यात्मिक साधनेला वेग फार येतो. मी काल एक सूक्ष्म विचार सांगितला होता, तो संत श्री गुलाबराव महाराज यांचा आहे. अशुद्ध चित्ताला जर एकाग्र करण्याचा प्रयत्न केला तर ते विकारांवर एकाग्र होतं. म्हणून मानस पूजा सुद्धा तेवढी सोपी नाहीये. मी सांगितलं ना, एखादा सर्वसंग परित्यागी जर साधू असेल तर तो म्हणू शकतो की मी नुसती मानस पूजा करतो. आपण नाही म्हणू शकत, प्रापंचिक लोक. का? कारण की आपलं चित्त शुद्ध नाहीये पूर्णतया. आणि मानस पूजा सुद्धा करता आली पाहिजे. आज लोक विविध प्रकारची ध्यान करतात, पण एक गोष्ट लक्षात घ्या की जर सगुण भगवंताच्या व्यतिरिक्त जर आपण ध्यान केलं तर ते विकारांवरच एकाग्र होणार, विकारांवरच एकाग्र होणार. ते शक्य नाही की तुम्ही सगुणाचं आलंबन न घेता सुद्धा तुम्ही ध्यान करू शकाल. म्हणून 2 प्रकार आहेत. एक आहे मनोव्यापार, त्याला संस्कृतमध्ये मनोराज्य असं सुद्धा म्हणतात, मनोराज्य. आणि दुसरा प्रकार आहे ध्यान. ध्यान आणि मनोराज्य या दोघांमध्ये फरक काय हे लोकांना कळत नाही. लोक डोळे झाकून मनोराज्य करतात आणि त्यांना वाटतं की आम्ही ध्यान करतो आहोत, पण ते तसं नसतं. म्हणून बाह्य पूजा करत करत त्यासोबत जर मानस पूजा केली तर साधनेचा वेग, भगवंताच्या अनुभूतीची चाहूल आपल्याला लागते. अनुभूती आपल्याला शीघ्र प्राप्त होऊ शकते. संतांनी हे फार ह्याचं आलंबन कधीही सोडलं नाही. दत्त परंपरेतले एक संत होते, नित्य भगवान दत्तात्रयांची मानस पूजा करायची, नित्याचा त्यांचा नियम. साधू विशेष संग्रह नाही करू शकत, मानस पूजा करत आहेत. एक दिवशी आता ते मानस पूजा करत आहेत तर भगवंताची पूजा चालू आहे हळूहळू. भगवंताला आता अलंकार घालत आहेत. म्हणून अलंकार घालण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या मनामध्ये एक सुंदर सुवर्णाची अंगठी कल्पित केली आणि आता ते दत्तात्रय भगवंताच्या बोटात घालत आहेत. तितक्यात कुणास ठाऊक जोरात त्यांचं दार कोणीतरी वाजवलं आणि जोरात आवाज झाला. ते विक्षिप्त झाले, त्यांना उठावं लागलं. त्यांनी दार उघडलं, त्यांचं जे काही काम होतं ते त्यांनी केलं. परत येऊन बसले. परत येऊन ज्यावेळेस बसले त्यावेळेस त्यांनी बघितलं की जी अंगठी मी भगवान दत्तात्रयाला मानस पूजेमध्ये घालायला काढली होती ती अंगठी प्रत्यक्ष देवासमोर आता आहे.
मानस पूजेची तीव्रता ही की तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. आता सगळे पुणेकर मंडळी आहात, सगळे वाचक आहात. कोणी सिक्रेट वाचतं, कोणी पॉवर वाचतं, कोणी हिरो वाचतं, कोणी अजून. द थॉट्स बिकम्स थिंग्स. When your power of imagination, when it grows, all the things will become real. म्हणून दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. एकदा एक ऋषिकेश येथे एक महात्मे रोज भगवान चंद्रमौलीश्वराचं ध्यान, त्यांची मानस पूजा, अगदी गंगेच्या काठावर त्यांचं राहणं 12 महिने, किती थंडी असो, कसंही वातावरण असो, रोज भगवान चंद्रमौलीश्वराचं ध्यान, रोज ध्यान करतात. भगवंताला जशी आपण बाह्य पूजा करतो तशीच मानस पूजा करावी. पण जो साधेपणा आपल्या बाह्य पूजेमध्ये असतो तो मानस पूजेमध्ये असता कामा नये. अर्थात भगवंताला उत्तमोत्तम रत्न धारण करावेत, भगवंताला उत्तमोत्तम सुगंधित द्रव्य अर्पित करावेत. भगवंताला विशेष मानस पूजाच करायची तर कंजूसी कशाला. लक्षात येते. तर ते संत, सर्वसंग परित्यागी साधू भगवंताची रोज नित्य मानस पूजा करतात. त्यांचा क्रम चालत गेला. आता त्यांच्या सोबत काही त्यांचे परिव्राजक, भ्रमण करणारे शिष्य सुद्धा होते. एक दिवशी झालं असं की त्यांचे गुरुजी म्हणजे ते महात्मे संन्यासी ध्यान करत बसलेले होते आणि अचानक थोडा वेळ झाल्यानंतर त्यांना खोकला आला आणि खोकला आल्यानंतर त्यांच्या मुखातनं सुपारी, पानाचे तुकडे बाहेर पडले. शिष्याने आश्चर्य केलं की त्यांना वाटलं रक्त असेल. गुरुजी तर कधी पान खात नाहीत, त्यातल्या त्यात पान खाऊन ध्यानाला बसणं हे कसं शक्य. लाल लाल काहीतरी दिसतंय, नीट बघितल्यानंतर सुपारीचं आहे हे लक्षात आल्यानंतर, तांबूलच आहे, पानच आहे हे लक्षात आल्यानंतर शिष्यांनी विचार केला की गुरुजी पान खाऊन पूजेला बसणं कसं शक्य. ते तर कधीच पान खात नाहीत. उठल्यानंतर शिष्यांनी विचारलं की गुरुजी काय रक्त वगैरे बाहेर आलं होतं का. गुरुजी नाही काही माहित नव्हतं. नंतर त्यांनी सुद्धा ते तुकडे बघितले. शिष्यांनी विचारलं की गुरुजी असं कसं झालं. त्या साधूंना काही बोलता येईना. त्यांच्या डोळ्यातनं फक्त अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ते म्हणले, बाळ, आज भगवंताला नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्यानंतर भगवंताला तांबूल अर्पण केला. भगवान आनंदाने चावत होते. त्यांना त्यांच्या मनात काय आलं, त्यांनी अर्धा तांबूल काढून मला प्रसाद म्हणून माझ्या मुखात घातला आणि माहित नाही मला त्यावेळेस खोकला आला की काय झालं आणि हा त्याचा प्रसाद आहे. एक विशिष्ट स्थितीवर गेल्यानंतर तुम्हाला त्या अनुभूती यायला लागतात परमेश्वराच्या. सगुण भगवंताच्या प्राप्तीमध्ये 3 क्रम आहेत. सगुण भगवंताची पहिली अनुभूती ही स्वप्नात होती. पहिली अनुभूती स्वप्नात होते. अर्थात त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न असल्याशिवाय ते सुद्धा होत नाही. इतर स्वप्न बुद्धीचे विकार असू शकतात, पण भगवंताची किंवा महापुरुषांची स्वप्न बुद्धीचे विकार नसतात, तर ते दैवीच संकेत असतात. हे आमच्या महापुरुषांनी सिद्ध केलेलं आहे. याबाबत जर कुणाला विशेष अध्ययन करायचं असेल तर त्यांनी गुलाबराव महाराजांचे ग्रंथ वाचले पाहिजेत. विस्ताराला वेळ नाही. महापुरुषांची आणि भगवंताची स्वप्न ही संकेतच असतात. सगुण भगवंताची पहिली अनुभूती स्वप्नात होते. स्वप्नात होते त्यासाठी तरी प्रयत्न करावाच लागतो. मनामध्ये तळमळ पाहिजे. माणसाचं व्यक्तित्व कसं आहे हे
कशावरनं निश्चित होतं? त्याची एक परीक्षा आहे. तो काय करता करता झोपतो आणि काय करता करता उठतो. तो जर मध्यरात्री जागला तर तो काय करतो ह्यावरनं. महापुरुष झोपतात, साधक झोपतात, त्यावेळेस भगवंताचं चिंतन करत झोपतात. नित्य भगवंताचं चिंतन करत करत जर भगवंतासाठी अश्रू आले तर स्वप्नामधनं दर्शन प्राप्त होण्याची प्रक्रिया सुरू होते. हे बघा, एकतर आपण भगवंतासमोर अश्रू ढाळत नाही, निगरगट्ट मन झालेलं असतं, कठोर कादंबऱ्या वाचून वाचून, तथाकथित सुशिक्षितांचे लेख वाचून वाचून. देवासमोर आपल्याला अश्रू येत नाहीत. एखादी वस्तू हरवली, एखादं फार मोठं नुकसान झालं, त्यावेळेस अश्रू येतात, पण देवासमोर अश्रू येत नाहीत. अच्छा, आणि देवासमोर कधी अश्रू आले ना तरी आपण परीक्षण करून बघा, ते अश्रू देवासमोर येतात पण ते देवासाठी येत नाहीत. तुझी भक्ती करून सुद्धा देवा हे मला भोगावं लागतंय ह्यासाठी ते अश्रू येतात, देवासाठी ते येत नाहीत. भगवंता इतक्या जन्मोजन्मीपासून तू माझ्यापासून दूर आहेस, मला कधी भेटशील ह्या इच्छेने अश्रू येत नाहीत. भगवंतासाठी भगवंताचं स्मरणपूर्वक नित्य जर भगवंताचं स्मरण होत असेल तर सगुण भगवंताची पहिली प्राप्ती ही स्वप्नातनं होते. भगवंताची दुसरी प्राप्ती ही ध्यानातनं होते. आता मी हे जी आपल्याला 2 उदाहरणं सांगितली, ही ध्यानामध्ये भगवंताची अनुभूती आहे. आणि तिसरी स्थिती, तिसरी पायरी म्हणजे सगुण भगवंताचं साक्षात दर्शन होणे ही होय. क्रमाक्रमाने सांगण्याचं काय तात्पर्य आहे की ज्यावेळेस बाह्य पूजा आणि मानस पूजा ह्या दोन्हीचं आपण संमिश्रण करतो त्यावेळेस ह्याला वेग येतो. हे नुसती भोळी प्रक्रिया म्हणून मानस पूजेचं मी आपल्याला विधान सांगत नाही. आगमशास्त्रात, तंत्रशास्त्रात सुद्धा अंतर्यागाचं विधान आहे. बहिर्याग तर करावाच, पण श्रीक्रमाचं किंवा आगमशास्त्राचं कुठलंही अध्ययन केल्यानंतर ही गोष्ट लक्षात येईल की अंतर्याग ही अनिवार्य गोष्ट सांगितलेली आहे. बहिर्याग तर ठीक आहे, पण अंतर्याग, बाह्य पूजा आणि मानस पूजा दोन्हीची आवश्यकता आहे. आता ती कशी करावी, आता ते आपल्या उत्तुंग कल्पनेचा आधार घेऊन ते आपण भगवंताची केली पाहिजे. पण फुलावर मन एकाग्र करा, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर माइंड, कॉन्सन्ट्रेट ऑन द फ्लावर, कॉन्सन्ट्रेट ऑन द सन, हे विकारच वाढवणार ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. सगुण भगवंताखेरीज कशावरही मन एकाग्र करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांनी विकारच वाढणार हा अनुभव आपण घेऊ शकता. कशाला परीक्षा करताय? सगुण भगवंताचं ध्यान करा. पुढं गणपती म्हणतात, भगवान गणेश सांगतात, राजा जपम निवेद्य देवाय स्तुत्वा स्तोत्रैरनेकधा एवं मां य उपासीत सलभेन मोक्षमव्ययम्. राजा, माझ्या नावाचा जप करणं आवश्यक आहे. आपल्याकडे शब्द आहे नामस्मरण. काय आवश्यकता आहे? कुणाचंही स्मरण करायचं झालं की त्याच्या नामाचा आधार घ्यावा लागतो. आता इथं कोणी जर एखाद्याचं नाव इथं राम असेल, कृष्ण असेल, तर कृष्ण म्हणलं की त्याचं स्मरण होत, त्या व्यक्तीचं. अर्थात कुणाचंही स्मरण करायचं असेल तर त्यासाठी त्याच्या नामाचा आधार घ्यावा लागतो. ते नाव घेतलं की ती व्यक्ती समोर येते, बरोबर? नाव घेतलं की व्यक्ती समोर येते. तद्वत भगवंताच्या नावाचा मुख्य उपयोग हा आहे की भगवंताचं स्मरण होणं. भगवंताचं स्मरण न करता सुद्धा घेतलेलं नाव ह्याच्यामुळं पाप कमी होतात. पण पाप नुसती कमी होणं वेगळी गोष्ट आहे आणि काही जीवनामध्ये अनुभूती प्राप्त करणं वेगळी गोष्ट आहे. आपण इथं त्याचं चिंतन करतो आहोत की जेणेकरून आपल्याला अनुभूती प्राप्त हो. जर अनुभूती प्राप्त करून घ्यायची असेल तर नावासोबत स्मरण खूप आवश्यक आहे. आपण यंत्रवत आपल्या माळा पूर्ण करतो, 40 माळा, 50 माळा, 100 माळा, लक्ष दुसरीकडेच असत. नाम जप भगवंताचा चाललाय आणि मनोराज्य इतर वस्तूंचं.
बाह्य प्रापंचिक वस्तूंवर आपलं लक्ष आहे. म्हणून योग सूत्रामध्ये सांगितलं की तद जपहा तद अर्थभावनम. हे पतंजलींचं सूत्र आहे. जप कसा करावा तर अर्थभावना पूर्वक करावा. अर्थात आपण ज्या मंत्राचा जप करतो आहोत त्या मंत्राचा अर्थावर लक्ष देऊन त्या मंत्राचा जप झाला पाहिजे. लोकांची तक्रार असते महाराज की आम्हाला असे मंत्र आहेत की त्या मंत्रांचा आम्हाला अर्थ कळत नाही. दुसरा विकल्प आहे त्याचा की जर आपल्याला मंत्रांचा, आता भरपूर बीज मंत्रांचे सुद्धा जप असतात, अर्थ त्यांचा बाहेर येऊ शकत नाही, लक्ष अर्थ त्यांचा ज्ञापित होत नाही, तर तो मंत्र ज्या देवतेचा आहे त्या देवतेचं तरी ध्यान जपाच्या काळात झालं पाहिजे. लक्षात येते? तुम्ही प्रारंभी कमी माळा करा. 50 माळा मी करतो तर मी 2 माळेपासून प्रारंभ केला पाहिजे. पण त्या 2 माळा अगदी सावकाश आणि माझ्या इष्टदेवतेच्या ध्यानासोबत असल्या पाहिजेत. काल मी आपल्याला सगर्भ प्राणायामाचं वर्णन सांगितलं. सगर्भ प्राणायाम म्हणजे काय? भगवंताचं ध्यान करत करत केलेला प्राणायाम हा सगर्भ प्राणायाम. तसंच त्याच्या नामजपाचे गणपती म्हणतात की विविध प्रकाराने स्तुती केली पाहिजे. भगवंताची कळकळून प्रार्थना. बर, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे तर निष्काम असणं आवश्यक आहे. प्रार्थना करायची ह्याचा अर्थ हा नाही की त्याच्यामध्ये काहीतरी मागायचं. एक मार्मिक वाक्य सांगतो, करायची असेल तर सकाम पूजा करा पण सकाम ध्यान कधीही करू नका. ध्यानामध्ये भगवंताशी काही मागायचं नाही. ध्यानामध्ये फक्त भगवंताचा आणि माझा गोड संबंध, भगवंताच्या कृपेची याचना, भगवंताच्या प्राप्तीची याचना. भगवंता मला तुझ्या आता वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खेळणी नको आहेत, मला आता स्वयं तुझी प्राप्ती हवी. त्याच्या प्राप्तीची तळमळ प्रार्थनेत असली पाहिजे. तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये बघायचं झालं तर पाण्याबाहेर मासोळी तुका ऐसा तळमळी, तुका ऐसा तळमळी, तुका ऐसा तळमळी. पाण्याबाहेर मासोळी बघा ती कशी एकदम तडपते. ती तळमळ अंतःकरणामध्ये भगवंताच्या ध्यानामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. आता हा उपदेश चालू असताना राजा वरेण्य गणपतीला प्रार्थना करतात, भगवंता मला तुझं व्यापक रूप बघायचंय, मला तुझं विराट रूप बघायचंय. गणपतींनी तथास्तु असं म्हणून गणपती म्हणाले की तुला दिव्य नेत्रांची आवश्यकता आहे, ते मी तुला प्रदान करतो. दिव्य नेत्राखेरीज भगवंताच्या दर्शनाची योग्यता येऊ शकत नाही. भगवंताचं ते विराट रूप कसं आहे इथं पहा किंवा गीतेमध्ये पहा, दोन्हीकडे आपल्याला हेच मिळेल. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. हजारो सूर्य एक वेळेस उगवल्यानंतर ताण पडतो, ते त्या भगवंताचं तेज आहे, विराट भगवंताचं. 1000 सूर्य बर का, लाईट नाही. आता ते सहन करण्याची शक्ती कितपत लोकांमध्ये असू शकते. वेल्डिंग चालू असताना तो जो प्रकाश पडतो तो सुद्धा आपण जवळून बघू शकतो का, किंवा उघड्या डोळ्याने आपण बघू शकतो का? तर तो सुद्धा सामान्य प्रकाश आपल्याला सहन करण्याची जर आपल्यामध्ये क्षमता नसेल तर भगवंताच्या विराट स्वरूपाचं दर्शन आपल्याला होणार कसं? त्यासाठी एक विशिष्ट योग्यतेची आवश्यकता असते. साधन करणं हे अनिवार्य आहे. त्यासाठी साधन न करताच देव नाहीये, देव नाहीये, देवाला आता रिटायर करा, देव ही कल्पना आहे, हे म्हणणाऱ्यांची कमी नाहीये. स्वामी विवेकानंदांसारखं तर सगळेच म्हणतात की तुम्ही देव पाहिलाय का?
स्वामी विवेकानंद सुद्धा पूर्वावस्थेत हेच म्हणत होते की कोणी देव पाहिला असेल तर मला सांगा. रामकृष्ण परमहंसांसमोर गेले आणि हाच प्रश्न विचारला की ठाकूर, जसं आपल्याकडे महाराज म्हणतात तसं बंगालमध्ये ठाकूर म्हणतात, की ठाकूर तुम्ही देव पाहिलाय का? ठाकूर रामकृष्ण परमहंस म्हणतात, होय मी देव पाहिलाय. तुम्ही देव पाहिलाय का? विवेकानंदांना ज्यावेळेस उत्तर मिळालं की देव पाहिलाय, त्यावेळेस ठाकूर रामकृष्ण परमहंस म्हणाले की तो तुला सुद्धा दिसू शकेल, पण तुला विशेष साधना करावी लागेल, जसं मी सांगतो तसं. आणि त्यानंतर विवेकानंद त्या नरेंद्राने आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना केली आणि त्यानंतर त्यांना भगवंताचं दर्शन, भगवंताच्या अनुभूतीची प्रचिती त्यांना आली. आता तुम्ही सांगा, किती नास्तिक साधना करायला तयार आहे तो? सगळे विचारतात देव कुठे दाखवा, पण जसा टीव्ही उघडतो तसा देव दिसतो का? त्यासाठी काही विशेष साधना करायची, ती साधना त्यांना सांगू नका. ती साधना करण्याची त्यांची मनस्थिती नसते. स्वामी विवेकानंद तार्किक होते, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना केली आणि त्यांना अनुभव झाला. आजच्या किती समाज सुधारकांना जे देव दाखवा असं म्हणतात, त्यांची साधना करण्याची कितपत लोकांची तयारी आहे? एकाचीही नाही. पुढे विषय येणार आहे, तो इथं स्पष्ट करतो. स्वामी विवेकानंदांनी आपल्या व्याख्यानांमध्ये भारतीय समाजाला द कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद वाचल्यानंतर आपल्याला कळेल की मी जे बोलतोय हे मुळातनं बोलतोय. स्वामी विवेकानंदांनी खडसावून सांगितलं भारतीय समाजाला की समाज सुधारकांच्या पाठीमागे लागू नका. जर विश्वास करायचा असेल तर भगवंताचा साक्षात्कार प्राप्त ऋषींच्या वाणीवर विश्वास करा, समाज सुधारकांच्या वाणीवर नव्हे. नास्तिकांची पुस्तकं वाचून आपली बुद्धी खराब झाली आणि त्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती तर दूरच, पुसटशी अनुभूती येत नाही. पहिल्यांदा योग्यता असते सगुण दर्शनाची, दुसऱ्यांदा योग्यता असते विराट दर्शनाची आणि तिसऱ्यांदा योग्यता असते निर्गुण दर्शनाची. सुरुवातीलाच निर्गुणाच्या गप्पा मारल्या काहीही पदरात पडणार नाही. सुशिक्षित लोकांचे सगळे कोर्सेस हेच आहेत, निर्गुणाचं ध्यान करा. ते शिकवणाऱ्याला सुद्धा त्याची अनुभूती नसते. लक्षात घ्या, पहिल्यांदा सगुणाची योग्यता, त्यानंतर विराटाची योग्यता आणि त्यानंतर निर्गुणाची योग्यता. क्रम आहे त्याचा एक. इथं विराटाच्या दर्शनाची इच्छा राजा वरेण्याने प्रकट केली आहे, तर गीतेमध्ये भगवान सुद्धा आणि इथं गणेश गीतेमध्ये गणपती सुद्धा हेच सांगतायत की राजा मी तुला दिव्य चक्षु देतो, त्याने तू पाहू शकशील. भगवान गणपती आपलं दिव्य विराट रूप प्रदर्शित करतात, दिव्य विराट रूप राजाला दाखवतात. राजा काय बघतो? हजारो शिर आहेत, हजारो पाय आहेत, हजारो हात आहेत, अनंत व्यापक. जिथं राजाची दृष्टी जाईल तिथं त्याला गणपतीचं स्वरूप दृष्टीगोचर होत आहे. सगळीकडं त्याला गणपतीचीच व्यापकता दिसत आहे, गणपतीचेच रूप त्याला विविध दिसत आहेत. जिथं दृष्टी पुढं मागे बाजूला सगळीकडं विविध आयुध, विविध विशाल भगवंताचं रूप. राजा बघून अत्यंत धन्य झाला. मंगलमूर्ती मोरया. राजा प्रार्थना करतो. जी स्थिती इतरांची होती ती स्थिती इतर राजा वरेण्याची झाली. राजा वरेण्य म्हणतो की भगवंता